तुम्ही ही रेग्युलरवाले अंडा करी खाऊन कंटाळा असेल तर ही मुगलाई अंडा करी रेसिपी एकदम परफेक्ट आहे। ही 15 ते 20 मिनिटात एकदम परफेक्ट रेसिपी तयार होते। रेसिपी एकदम दिसायला छान, एकदम खायला पण एकदम मस्त आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी 6 अंडे घेतले आहेत। छान प्रकारे कुकरमध्ये उकडून घेतले आहेत आणि छान प्रकारे कट करून घेतले आहेत। बघू शकता साईडला मी 2 ते 3 कांद्याचा बरिस्ता करून घेतला आणि एक टोमॅटो घेतला आहे। नंतर एका वाटीमध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, चिकन मसाला आणि काश्मीर लाल मिर्च ॲड करून छान प्रकारे हळद ॲड केली आहे। नंतर छान प्रकारे गरम पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि साईडला करून ठेवायचं आहे। नंतर एका कढईमध्ये छान प्रकारे कांदा चॉप करून फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर थोडेसे खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। कांदा छान प्रकारे गोल्डन फ्राय झाला तर यामध्ये 2 ते 3 चमच अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आणि छान प्रकारे साईडने तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता अद्रक लसूण पेस्ट किती दाणेदार एकदम फ्राय झाले आहे। नंतर ते आपण जो पेस्ट बनवली ती बरिस्त्याची ती यामध्ये ॲड करायची आहे आणि छान प्रकारे मिक्स करत राहायचं आहे। कंटिन्यू मिक्स करायचं आहे जेणेकरून कढईला लागलं नाही पाहिजे म्हणून। जर तुमचा जाड कढई असेल तर खाली लागण्याचं टेन्शन नाही आहे। बघू शकता मी छान प्रकारे मसाला फ्राय होऊन देत आहे। छान प्रकारे मसाला फ्राय होते आणि साईडला हळूहळू तेल सुटायला तयार झाला आहे। बघू शकता मसाला छान प्रकारे गोल्डन मस्त एकदम कलरफुल झाला आहे आणि या स्टेजला मसाल्याचा एकदम सुंदरही वास येतो। बघू शकता सुंदर एकदम छान प्रकारे मसाला फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती मसाल्यांची ती यामध्ये ॲड करायची आहे आणि छान प्रकारे मसाला हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकून छान प्रकारे एक उकळी आल्यानंतर यामध्ये अंडे ॲड करायचे आहेत। अंडे ॲड करून छान प्रकारे कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड करून छान प्रकारे 2 मिनटं शिजवून घ्या आणि एकदम परफेक्ट रेसिपी तुमची रेडी आहे। फक्त 15 ते 20 मिनटामध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।